आता बरोबर आहे भाऊ. थोड्या टायमासाठी याला पाण्यातच राहू दे. वाचलो भाई वाचलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. गाइस, शूज बघा किती घाण झालेत. आज मी शूज धुणार आहे, कारण मी जेव्हा आणले होते ना, जेव्हापासून आणले होते पहिल्यांदा नवरात्रीत यूज केले होते. नवरात्रीपासून अजून धुतलेले नाहीत. नुसता रगडतोय. म्हणून आज शूज धुऊया आपण चकाचक आणि ठेवून टाकूया, नाही का. कारण हेच एक माझ्याकडे शेवटचे शूज आहेत भारीवाले. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे शूज नाही आहेत भाई, आणि म्हणून धुवून टाकूया हे शूज, नाही का, चकाचक. चला धुऊया. गाइस, शूज तर मी धुईन, बट कसं आहे, शूट करायला म्हणजे तुम्हाला दाखवायला की भाई कसा शूज धुतोय, कसं काय करतोय, तर ते शूट करायला मुलगा नाही आपल्याकडे, म्हणून आपण ह्याची मदत घेणार आहे. हे बघा, हे कसं आहे, ह्याच्यावरती मोबाईल ठेवला ना तर व्हिडिओ चालू करून ठेवणार शूट करायला, सगळं दाखवेन शूज कसं धुतो वगैरे. हे बघा, ह्याच्यावरती आपण हे ठेवणार असं, आणि असं, आणि मग तिथे इथे फोन ठेवणार आणि तिथे मग शूज धुणार मी. पाणी घेतलंय, आता सर्फ टाकू, थोडासा सर्फ टाकू. सगळ्यात पहिला शूजची लेस काढू. शूजला थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवू. गाइस, आपण पाणी जास्त घेतलंय कारण शूज त्यात मावत नव्हते. आता परत टाकू. आता बरोबर आहे भाऊ, आता बरोबर आहे. थोड्या टायमासाठी याला पाण्यातच राहू दे, कारण थोडं त्यांचे जे घाण आहे ते निघून जाऊ दे. त्याच्यानंतर आपण ह्याला ब्रशने घासू. गाइस, झाले आता टाइम शूज घासायचा. हे बघा, या ब्रशने आपण शूज चमकवू आपले. गाइस, शूज धुवून झालेले आहेत मस्तपैकी. हे बघा, मस्त चमकतायत. आता सुकट टाकूया शूजला, आपण पण फ्रेश होऊया, रेडी होऊया आणि काहीतरी खाऊन निघूया, कारण आपल्याला शूट पण करायला जायचंय चेंबूरला. रेडी बिडी झालोय मस्तपैकी. आता काहीतरी खाऊ आपण. काय बनवलंय? कुठली भाजी आहे? बीन्सची चपाती खाऊ. गाइस, बघा, बीन्सची भाजी, चपाती. गाइस, नाश्ता विष्टा झालाय मस्तपैकी. आता एक काम अजून करायचंय. मम्मीचा फोन आला होता. मम्मी बोलली काय डाळ असेल, वटाणे विटाणे असतील, चणे विणे असतील, ते भिजत टाक, मी येऊन मग बनवेन ती. थोडा टाइम लागतो ना नंतर ते हे व्हायला, नरम व्हायला, म्हणून ते भिजत टाकायचं असतं. तर टाकू आपण फटाफट. ह्याच्यात असेल. एवढे पुरतील का? ह्याच्यातले अजून घेऊ. आणि एवढं पुरणार नाही, मला वाटतं हे पण पॅकेट उघडावं लागेल. डन. गाइस, आता मी चाललोय चेंबूरला शूट करायला लोकेशन वरती, कारण तिथे पण धम्मा थांबलाय, कारण एकटाच आहे तो.
2 जण नाहीत, एक जण तर जॉब करतो तर संडेलाच येतो तो, काल जो दाखवला मी, आणि एक तर गावाला गेलाय तो तर येऊ नाही शकत, काय माहिती कधी येईल सोडा. तर धम्मा तिकडे वाट बघतोय, तिकडे जाऊ आपण शूट करू. गाईस पोहोचलोय चेंबूरला. नेहमीच्या ठिकाणी शूट नाही करत आहे आज, धम्माच्या घरी एक धम्माचं शूट आहे, ते शूट कंप्लीट करून घेऊ. अजून ॲक्च्युली आज व्हिडिओ बनवायचं मन पण नाही करत आहे, दोघंच आहेत आम्ही, दोघांमध्ये काय व्हिडिओ बनवणार भाई, पूर्ण मूड ऑफ आहे. पण काय नाही, बघू, पण दिवस येतात, हे पण दिवस निघून जातील, काय विषय नाही, थांबायचं नाही. बघू त्याचा शूट कंप्लीट करू, जमलं तर काय असेल सुचलं तर मी पण व्हिडिओ बनवलं, नाही तर नाही बनवणार. सेकंड दे मूड नाही तुझा. शूट कंप्लीट झालेलं आहे आमचं, घरातलं जे काय होतं ते. बट आता बाहेर आलो आहे कॅम्पमध्ये, चेंबूर कॅम्पमध्ये. धम्माला काहीतरी घ्यायचं आहे, प्लेट वगैरे. त्यांनी कालच्या ब्लॉगमध्ये काहीतरी घेतलं होतं, कारण त्यांचे जे स्टँड होतं, जे भांडी ठेवायचं स्टँड होतं, ते त्यांनी विकलं, खूप जुनं होतं त्यांचं. मांडणी हां, मांडणी ना, ती 40 वर्ष आधीची होती, खराब झाली होती. मम्मी बोलली की चल हे विकूया, त्याच्यावरती काय ना काय सामान घेऊया. तर इथं कसं प्लेट घेतली, त्याच्यावरती 10 प्लेट पाहिजे होती, मग यांच्याकडे 8च होती, मग 2 उरल्या होत्या, मग तेच 2 घ्यायला आलोय. बिल आणलं, थँक गॉड बिल भेटलं, नाहीतर परत घरी जायला लागलं असतं, पण फायनली भेटलंय. काय विषय नाही, काका देतील आता 2 प्लेट उरलेल्या. तर बघू, छान छान भांडी आहे तिकडे यार. मी काय बोलतोय, त्या 2 प्लेट उरल्या आहेत. आपली परिस्थिती अशी झाली आहे, तू 1 प्लेट घे, मी 1 प्लेट घेतो, बाजूला रोड आहे, मंदिर आहे. बात तो सही आहे. नाही ते छान छान आहेत, सगळं छान आहे, व्हिजिट करू शकता भाई कॅम्पात. इथं ढोसाचा भांड आहे ना, ते तवा खूप चांगला भेटतं इथं, खूप छान. या साईडला दाखवलं मस्त. हां, तर मी आता पोचलोय, ते काका दिसत नाहीत कालचे. तर फायनली प्लेट भेटले, ते बघा 2 प्लेट उरलेले, त्याचे 2 प्लेट भेटले. प्लेट द्यायला घरी जाऊ लवकर, गाडी पण भेटली आहे. अजून नंतर थोडं बसू, बोलू, त्यानंतर वाशीला पण जायचंय भाई. वाचलो भाई, वाचलो. याने हेल्मेट नव्हतं घातलं होतं, डायरेक्ट समोर आली. मौत को छू के टक से वापस आने वाले में से हम है. गाईस धमाच्या घरी प्लेट्स देऊन आलो त्या, आता थोडं बसलो, बोललो वगैरे, आता चाललोय वाशीला भाई दुसऱ्या मित्राला भेटायला, कारण त्याला पण वेळ देणं गरजेचं आहे. आम्ही 1-2 व्हिडिओ शूट पण केले, कारण कॉन्सेप्ट विचार आला, मग आम्ही बोललो की चल बनवून टाकूया. हा ना, एक जण कोणाला तरी पकडला आणि त्याला नाही का शूट करायला लावलं, कारण आम्ही दोघंच होतो. 3 जणांचं म्हणजे एक शूट करणार होतं, दोघं काम करणार होते, म्हणून त्यामुळे एकाला कोणाला तरी पकडलं आणि शूट करायला लावलं, नाही का. त्याचा इलाज नाही भाई, असंच करावं लागणार आहे. बघा काय, पुढे जायचं तर काय ना काय करायला लागेल, हातपाय मारायला लागतील. असं फक्त बसून काय होणार नाही. अजून तुम्ही पण उठा, काय ना काय करा, काय ना काय व्हिडिओज बनवा, ज्यांना इंटरेस्ट आहे. असंच बसून ना दुसऱ्यांचे व्हिडिओ नका बनवू भाई. सोलो तर सोलो भाई, कॅमेरा लाव कुठे पण आणि बनव. हा, पण हार नाही मानायची भाई. फिलहाल तर भेटू वाशीला. तर आलोय वाशीला गाईज, हे बघा मित्र. तर ह्याचा उद्या डिस्प्ले बनवायचा आहे फायनली, कारण मला बोलते भाई उद्या 10 वाजता उठ. कसं उठणार 10 वाजता भाई, रात्री 2 वाजता झोपून कसं उठणार 10 वाजता. पण काय विषय नाही, आपण उठू. सकाळी लवकर उठतात मेहनत करायला, हा पोरगा 10ला उठू नाही शकत. अरे बोललो ना उठू, जाऊ आपण डिस्प्ले बनवायला. बस आता बोलतोय सध्या, आता बघूया काय होतं उद्या. नाही जाऊ पक्का जाऊ भाई डिस्प्ले बनवायला उद्या तुझा डिस्प्ले बनवूनच देऊ आपण. लय प्रॉब्लेम होतात माहिती आहे का, घरच्यांपासून कसा लपवतोय मी मोबाईल, कारण ते घरात एकदा कळालं ना की मग तर जे मराठी माणसं आहेत त्यांना माहिती असेल कसा कालवा होतो घरात. काय विषय नाही भाई, फायनली आजचे दिवस कळ काढ, उद्या तर डिस्प्ले बनवून. 2 दिवस झाले मी कळत काढतो, टेन्शनच नाही भाई. थोडं बसू, बोलू आणि निघू. घरी पण जायचं आपल्याला. गाईज भेटलो आता घरी जाऊ. मम्मीचा पण फोन आला होता की लवकर ये, पप्पा गावाला गेलेत अचानक, काय माहिती नाही काय झालं, अचानक पप्पाला गावी जावं लागलं. तर काय विषय नाही, लवकर जाऊ घरी आज. आता तसं पण खूप वेळ झाला, आता टाइम झाला आता घरी जायचा. हा, टाइम झालाय घरी जायचा. बघू शकता किती वाजलेत, तर घरी जाऊ. तर गाईज मी घरी आलोय, हे बघा. मम्मी पण झोपली, भाऊ पण झोपला, पप्पा गेलेत गावाला काहीतरी कामानिमित्त. मी पण खूप थकलोय, जेवतो मस्तपैकी. व्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे गाईज.
ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, खालती हाईपचं बटन आहे ते पण क्लिक करा, व्हिडिओला हाईप करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.